आता राज्य सरकारने ठरवायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पाहते की मुख्यमंत्री काय निर्णय करतात. पण आपल्याच पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा एक व्हिडिओ बाहेर काढला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं हे होत आहे, वक्तव्य येत आहे, सरकारला भिकारी म्हणताय. ते मी तेच म्हणतो ना, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विचार करायचा असतो. आम्ही विरोधात आहोत, आम्ही विचार करून काय उपयोग आहे. विरोधकांची काय मागणी? मागणीचा प्रश्न नाही, आपलं सरकार कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. विरोधक तर मागणी करतायतच. महाराष्ट्राची मागणी आहे, तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलंच असेल ना. काल मुख्यमंत्री दिल्लीला होते, तुम्ही देखील दिल्लीला सुरू आहे. सगळे राष्ट्रवादी नेते दिल्लीला. काय म्हणजे विशेष काय दौरा होता? काही विशेष नाही. शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचं काल संध्याकाळी 5 वाजता कन्व्हेन्शनचं उद्घाटन होतं आणि आज पुन्हा एक मोठा कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो होतो. महायुतीतील मंत्र्यांचे ज्या पद्धतीने वादग्रस्त विधान येत आहे, मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जातं. आता राजीनामा नाही तर थेट खांदेपालटच करू शकतात अशी शक्यता वाटते. खांदेपालट म्हणजे आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं. आता तेच आम्ही वाट बघतोय, मुख्यमंत्री चॉईस काय करतात. खांदेपालट करणे म्हणजे आहेत त्यांना आहे ते मान्य आहे, ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल. खांदेपालट करणं आणि खांदेपालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना, का बदलतो. अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. कुठंतरी या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्यानं महायुतीतले अनेक नेते जे आहेत ते अडचणीत आहे. त्यामुळे कुठंतरी दिल्लीश्वर नेतेही नाराज आहे. बदल झाले पाहिजे अशी चर्चा झालेली असते. नाही, भारतीय जनता पक्षाला हे सर्व मान्य आहे. ते नाराज होण्याचा काही प्रश्न नाही. ज्या पद्धतीनं सरकार चालवायचं चाललं सध्या ते भारतीय जनता पक्षाला मान्य आहे. आपणच म्हणतो आहे की भाजपचे प्रमुख नेते नाराज आहेत. नाराज वगैरे कुणी नाही, त्यांना ह्या सगळ्या विधानाला मान्यता आहे त्यांची. कोकाटे म्हणाले की मला आरोग्यमंत्री जर केलं खांदेपालटामध्ये तर आवडेल. नाही, आता चॉईस मुख्यमंत्र्यांचा आहे. तो खांदेपालट करायचं का मंत्रिमंडळात बदल करायचे, आता त्याचीच आम्ही वाट बघतोय. मुख्यमंत्री हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न किती गांभीर्याने घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. एक मेसेज देण्यासाठी काय मागणी राहील राष्ट्रवादीची एकंदरीतच? मेसेज वगैरे द्यायची काही गरज नाही. याच्यावर निर्णय काय याचीच आम्ही वाट बघतो. खांदेपालट होणार आहे अशा चर्चा सुरू आहे, पण तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून काय वाटतं की खांदेपालट व्हायला पाहिजे की राजीनामा व्हायला पाहिजे? मी आता ते